अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गिरनार परिक्रमा एक अविस्मरणीय अनुभव. आयुष्यात पहिल्यांदाच ऊन, पाऊस, थंडी, दगडधोंडे, नदी नाले, मध्येच एकदम चढ, तर त्यानंतर लगेच प्रचंड उतार, खोल दऱ्या, धूळ, चिखल, कधी नदी ओढ्याच्या पाण्यात ओले होणे, तर कधी घामाने ओले होणे, पडणे, धडपडणे, खरचटणे, हे सर्व 13 तास अनुभवले. प्रत्येक जण धडपडत होता, पडत होता, पण त्रास मात्र कोणालाच झाला नाही. दत्तप्रभूंनी पदोपदी परीक्षा घेतली, पण सगळ्यांना सांभाळले आणि 36 किलोमीटरची ही गिरनार परिक्रमा आमच्याकडून पूर्ण करून घेतली. जंगलात चालत असताना बऱ्याच वेळा परिक्रमा पूर्ण कशी होईल असा विचार मनात यायचा. पण 4-5 वर्षाच्या लहान मुलांपासून ते 80 वर्षाच्या वृद्ध आजी आजोबांना चालताना पाहून एक वेगळीच प्रेरणा मिळायची आणि आम्ही पुन्हा चालायला लागायचो. तर असा हा सुंदर, अद्भुत असा अनुभव या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करत आहे. मग चला तर आज आपण घेऊयात माहिती गिरनार परिक्रमा यात्रेची. गिरनार हा हिमालय पुत्र व माता पार्वतीचा भाऊ. माता पार्वती आणि शिव यांचा विवाह सोहळा 20,000 वर्षांपूर्वी हिमालयात झाला असे आपल्या पुराणात सांगितले आहे. बहिणीच्या लग्नासाठी गिरनार समुद्रातून बाहेर पडला आणि जमिनीवर स्थिर झाला. समुद्रापासून अवघ्या 50 किलोमीटरवर हिमालयात जाऊ शकला नाही. पुढच्या त्रिपुरारी पौर्णिमेला माता पार्वती भगवान शिवासह गिरनारला मुक्कामी आल्या. शिव-पार्वती विवाहात सर्व देव, ऋषी, तीर्थ, नवग्रह, अष्टसिद्धी, नावनिधी, 52 वीर, 64 मातृका, 11 जलदेवता, नवनाग, अष्टवसू, कुबेर आणि भंडारी आले होते. त्यांच्यासह शिव-पार्वती 4 दिवस गिरनारवर होते. त्या काळात सर्व देवतांनी गिरनारच्या जंगलात मुक्काम केला होता. म्हणून आजही कार्तिक एकादशी ते कार्तिक पौर्णिमा या दिवसात सर्व देवता गिरनारच्या परिक्रमा मार्गात मुक्कामी असतात. परिक्रमेत 5 रात्री मुक्काम करावा किंवा कमीत कमी 1 रात्र तरी मुक्काम करावा, म्हणजे या देवतांचे सानिध्य आणि आशीर्वाद आपल्याला मिळतात अशी एक समजूत आहे. याकरता ही परिक्रमा केली जाते. शास्त्रानुसार एकूण 3 गिरनार परिक्रमा केल्या की एका कैलास यात्रेचे पुण्य मिळते. गिरनार पर्वत उजव्या हाताला ठेवून त्याला प्रदक्षिणा घालणे यालाच गिरनार परिक्रमा असे म्हणतात. पुरातन काळापासून सदर परिक्रमा ही चालूच आहे. गिरनारच्या भोवतीने पूर्ण जंगल आहे, जे सध्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अखत्यारीत येते. वर्षभर आपल्याला या जंगलात प्रवेश मिळत नाही. फक्त या परिक्रमेच्या कालावधीत 5 दिवसांसाठी सर्वांसाठी प्रवेश हा दिला जातो. या जंगलात मुंगी, विंचूपासून ते सिंहापर्यंत भरपूर प्राणी आहेत. पण या 5 दिवसात हे प्राणी आपल्याला काहीही त्रास देत नाहीत. ही दत्तगुरूंची कृपाच म्हणावी लागेल. देव आणि त्यांचे गण हे सुद्धा याच कालावधीत परिक्रमेसाठी येतात आणि परिक्रमा करतात अशी आख्यायिका आहे. ही परिक्रमा केल्याने आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या अनेक पापांची मुक्ती मिळते. त्यामुळे प्रचंड संख्येने भक्त मंडळी ही परिक्रमा पूर्ण करतात. आपल्यासारख्या सामान्य माणसांपासून ते साधू, संत आणि देवसुद्धा ही परिक्रमा करतात. त्यामुळे परिक्रमा करताना या सत्पुरुषांचे दर्शन आणि आशीर्वाद मिळाल्यास सोने पे सुहागा समजावा. गिरनार परिक्रमेचा मार्ग हा पूर्णपणे जंगलातून जातो. 3 डोंगर चढणे आणि उतरणे, त्यात तीव्र चढ आणि अतितीव्र उतार असे स्वरूप आहे. 4 बाजूने घनघोर जंगल, उंच झाडे, झावळ्या, मोठे मोठे वृक्ष यामधून दत्तभक्त परिक्रमा करत असतात. ही परिक्रमा कार्तिकी एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा या 5 दिवसातच करतात. घनदाट जंगलातून जाणारा मार्ग
हा काटे कुटे दगडे यांनी घेरलेला आहे. तरीही श्रद्धस्थ भक्त मंडळी उत्साहाने आणि श्रद्धेने हा मार्ग सोपा बनवतात. परिक्रमेला सुरुवात झाल्यावर 12 किलोमीटरवर जिनाबाबा की मडी हे स्थान येते. मागील शतकात गिरनार येथे जिनाबाबा नावाचे एक अवलिया होऊन गेले. त्यांची एक चिलीम अद्याप येथे आहे. या चिलमीतून ते आत बाहेर करत होते असे म्हणतात. त्यांची समाधी व धुनी आजही येथे आहे. येथे परिक्रमावासियांसाठी गरमागरम भोजन या संस्थांमार्फत उपलब्ध केले जाते. अनेक तरुण यासाठी विनामोबदला राबत असतात. थोडे पुढे छोटीशी नदी लागते. सरनो असे तिचे नाव आहे. त्यात बरेच जण स्नान करतात. तेथून पुढे 8 किलोमीटरवर मालवेला हे स्थान लागते. मालवेला इथे आंब्याची अनेक झाडे आहेत. गिरनार पर्वताचा हा मध्यभाग आहे. तेथून पुढे 8 किलोमीटरवर बोरदेवीचे स्थान आहे. अतिशय रमणीय हे स्थान आहे. विग्रह आणि मंदिर दोन्ही नितांत सुंदर आहे. परिक्रमेतील शेवटचा टप्पा हा बोरदेवी ते तलेटी हा मार्ग परिक्रमावासियांसाठी अतिशय सरळ आहे. तलेटी म्हणजे गिरनार पर्वताच्या पहिल्या पायरीजवळ आल्यावर ही परिक्रमा पूर्ण होते. ही 36-37 किलोमीटरची गिरनार परिक्रमा काही जण पहाटे 5लाच निघून संध्याकाळी 7पर्यंत पूर्ण करतात, तर काही जण 2 दिवसात ही पूर्ण करतात, तर काही जण 4-5 दिवस जंगलामध्ये मुक्काम करण्याच्या हिशोबाने जातात. या परिक्रमेच्या काळात जंगलातील वाघ सिंह तर सोडाच, परंतु साप विंचू यांचे सुद्धा भय नसते. ही महाराजांचीच किमया म्हणावी लागेल. महाराजांच्या आशीर्वादाने यात्रेकरू निर्भय होऊन परिक्रमा पूर्ण करतात आणि परत आपल्या वाटेला लागतात. जय गिरनारी तेरा भरोसा है भारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.